ते मासे वरून वाहून चालले ते परत इकडे येतात. आईच्या गावात 10 लाख लोकांनी पाहिलेल्या या जागेसारखी अजून एक जागा बघूया. मला कोकण बघायचं या सिरीजच्या भाग 64 मध्ये. अरे सॉरी, एक नाही तर जंगलातील अशा 2 अफलातून जागा आज आपण बघणार आहोत. कातळातील शंकराच्या पिंडीला नमस्कार करून सिनेमॅटिक लुक देणाऱ्या या वाटेवरून आम्ही येऊन पोहोचलो या जागेवरती. मी पाहिलेली ही लोकेशन इतकी पिक्चर परफेक्ट आहे की सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या झाडांची सावली आणि दगडांचा नाजूक रंग तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. आणि तू जेवढा खाली खाली जाशील ना भाई, यापुढची जी लोकेशन आहे ना, ती बघण्यासाठी हवं तर हेडफोन लावा, कारण ही कडक लोकेशन निसर्गाच्या आवाजासोबतच पाहण्यासारखी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की या दोन्ही लोकेशन्स कुठे आहेत. कोकणातील हा निसर्ग जर आपल्याला जपायचा असेल तर अशा जंगलातील लोकेशन रिव्हील न झालेल्याच बऱ्या, म्हणून ही लोकेशन सुद्धा हिडनच राहील. पण जर घर बसल्या अशा निसर्गाच्या नव्याने ओळख करून देणाऱ्या हिरव्यागार व्हिडिओ तुम्हाला मिस करायचे नसतील तर आपल्या चाकरमानी व्लॉग्स या पेजला नक्कीच फॉलो करा.